मराठी बिग बॉस सीझन नंबर 6 11 जानेवारी 2026 पासून चालू होणार आहे. मागल्या वेळेच्या सीझनने एवढा मोठा धुमाकूळ घातलेला. सगळ्यात मोठा स्टार होता तो म्हणजे सूरज चव्हाण. त्याबरोबर होती निकी तांबोळी. सगळ्यांची फेवरेट बनलेली निकी तांबोळी. भले ऑलमोस्ट सीझन संपेपर्यंत ती विलन बनलेली. पण सगळ्यात महत्त्वाचा ठरला तो म्हणजे सूरज चव्हाण, जो लोकांसोबत डायरेक्ट कनेक्ट झाला. त्याचं साधं वागणं, साधं बोलणं, त्यामुळं तो डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचला. तो सीझन एवढा सुपर डुपर हिट बनलेला मागला सीझन, की लोक सूरज चव्हाणचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी, सूरज चव्हाणच्या घरातल्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी त्याच्या घरला जात होते. एवढा सुपर डुपर हिट सीझन बनला की त्याच्यावरती पिक्चर सगळं काढला, की का तर तो पिक्चर पण गाजल म्हणून. पण अनफॉर्च्युनेटली तो पिक्चर काय चालला नाही. बऱ्याच स्टार मंडळी सूरज चव्हाणचं नाव घेत एक गावातलं पोरगं, एक खेडवळ गावातलं पोरगं एवढा मोठा स्टार बनलं आणि कशाचं काय होऊन बसलं. सीझन 6 जानेवारी 11ला चालू होतं आहे 2026ला. आता मागल्या वेळेचा सीझन एका गरीब पोरानं एवढ्या मोठ्या स्टेजवरती जाऊन गाजवला. मग ह्यावेळीसुद्धा असं कोणतं गरीब पोरगं आणून आता मुद्दाम बिग बॉस मेकर्स हा सीझन पुन्हा एकदा त्या इमोशनल ड्रेनेजमध्ये घेऊन जाण्याच्या नादात आहेत. त्यासाठी भिकारडे रील स्टार आणण्याच्या नादात मेकर्स हा शो खराब करण्यात म्हणजे झालं. मागल्या वेळी सूरज चव्हाणचा खरंच साधेभोळेपणा हा लोकांना पटलेला. त्याचं घर, त्याच्या घरातली, तो आणि हे सराउंडिंग होतं बिग बॉसच्या बाकीच्या कंटेस्टंटसोबत. पण आता तो सीझन गाजला म्हणून ह्या सीझनला कोणी असं भिकारडं आणू नये, की जेणेकरून बिग बॉसचा शोचं नावच खराब होईल, की अशा शोमध्ये अशी लोकं आणली जातात आणि गरीब लोकं जिंकतात. असा एक पॅटर्न तयार व्हायला नको. म्हणून असा कोणता रील स्टार आणू नये बिग बॉसच्या घरात. बरीच लोकं आजकाल सांगायलेत की हा येणार आहे, तो येणार आहे. पण अजून कोणतीही लिस्ट डिक्लेअर झालेली नाही आहे. त्यामुळं जर कोणाला वाटत असेल की लिस्ट डिक्लेअर झाल्या, कोण काही पण व्हिडिओ बनवून टाकायलेत यूट्यूबवरती, हा येणार आहे, तो येणार आहे. पण अजून कोणतंही लिस्ट डिक्लेअर झालेली नाही आहे. ही फायनल डेला म्हणजे 11 जानेवारीलाच समजणार की कोण कोण बिग बॉसच्या घरात एंट्री करतं आहे. हे पण त्यांनाच मेकर्सनाच माहिती असतं की कोण कोण येतं आहे. कारण प्रत्येकजणाची एंट्री ही वेगळ्या गाडीतून होत आहे तिथं आणि कंटेस्टंटलाही माहीत नसतं की आपला त्याचा कंटेस्टंट कोण आहे. तर बिग बॉस मेकर्स कोणताही भिकारपणा करू नये आणि असं कोणतं गरीब पोरगं आणू नये की जेणेकरून मागल्या वेळी जसा सीझन गाजला की तसाच यावेळेचा पण सीझन गाजल म्हणून. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि सूरज चव्हाणबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा.